मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे। मुंबई पुणे महामार्गावर पाणी साचले आणि या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। आपण या संदर्भात पुन्हा एकदा अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, सध्याची परिस्थिती काय आहे? मुंबई पुणे महामार्गावर सध्या मी आहे आणि माझ्या पाठीमागे ज्या पद्धतीचं दृश्य तुम्ही पाहताय अशाच पद्धतीचं दृश्य आपल्याला या पूर्ण महामार्गाची जी रस्त्याची बाजू आहे या बाजूवरती बघायला मिळतं। आणि हे दृश्य मी यासाठी दाखवतोय कारण याच अशा पद्धतीच्या पठार डोंगरांवरून वाहणारं पाणी आणि त्या पाण्यासोबत ज्या पद्धतीनं राडारोडा म्हणा, माती म्हणा, दगड म्हणा, हे सगळं या पाण्यासोबत खाली रस्त्यावर वाहून येतंय। समोर आता जे आपल्याला दृश्य दिसतंय ते याच सगळ्या पावसाच्या पाण्यामुळे जी आपल्याला रस्त्यावर माती साचलेली आहे, दगड साचलेली जी दिसतायत, त्यामुळे आता ही सगळी वाहतूक अगदी संथ गतीनं सुरू आहे। अपडेट असं आहे की मुंबईवरून पुण्याच्या दिशेनं जाणारा जो प्रवास आहे तो आता सुरू झालेला आहे। मात्र असा महामार्गावर जो राडारोडा या ठिकाणी साचल्याचा आपल्याला दिसतंय, जे पाणी महामार्गावरती येतंय त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आहे। अगदी उजव्या बाजूला जर आपण हे चित्र बघितलं तर कशा पद्धतीनं हा सगळा राडारोडा किती मोठ्या प्रमाणात ही सगळी जी मलबा जो आहे तो महामार्गावर या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। पुढची जर ही दृश्य पाहिली आपण तर आपल्याला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते महामार्गावर येत आहे। अगदी ही एवढी मोठी जी आपल्याला दगड या ठिकाणी दिसत आहेत ती महामार्गावरती या सगळ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहून या ठिकाणी आल्याचं दिसतंय। पुढे देखील सगळी माती, मलबा, राडारोडा, मुख्य महामार्ग जो पुण्याच्या दिशेनं जाणारा महामार्ग आहे तिथे ही सगळी माती आणि दगड महामार्गावर आलेली आहेत। अगदी माझ्या पाठीमागे वाहनांची गर्दी मी तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की किती हे ट्रॅफिक या ठिकाणी महामार्गावरती झालेलं आहे। कसं हे सगळं काम या महामार्गावरती सुरू आहे त्याची ही सगळी दृश्य आणि वाहतूक कोंडी विशेषतः जर आपण पाहिली तर अगदी दूरपर्यंत वाहनांच्या ह्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला या सगळ्या महामार्गावरती दिसतं आहे। सोसाट्याचा वारा या ठिकाणी सुरू आहे, पाऊस पडतोय, रेड अलर्ट दिल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे मोठं आव्हान महामार्ग प्रशासनासमोर देखील निर्माण झालेलं आहे। आणि वाहतूक कोंडी ही सगळी जी आपल्याला दिसते त्याची वेगवेगळी कारणं आहेत। एकीकडे आपल्याला राडारोडा, मलबा ही सगळी दगडं या महामार्गावरती येत असतानाचं हे सगळं चित्र दिसतंय आणि दुसरीकडे मिसिंग लिंकमध्ये म्हणजे पुण्याहून मुंबईला जाणारा जो रस्ता आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात अडचणी ज्या आहेत त्या येत आहेत। अगदी पहाटेपासून जी लोक बाहेर पडलेली होती या सगळ्या बाहेर पडलेल्या लोकांना या महामार्गावरून प्रवास करणं अत्यंत कठीण होतंय कारण जागोजागी अशा पद्धतीनं जो मलबा आहे तो पडलेला आहे। आता जर या ठिकाणची ही दृश्य बघितली तर हे इकडे महामार्गाच्या पलीकडची जी दुसरी बाजू आहे तिथेही हा सगळा जो राडारोडा आहे, जे पाणी आहे ते वाहून जाते आणि तिकडे देखील मोठ्या प्रमाणात जी वाहतूक आहे ती स्लो मुव्हिंग होताना आपल्याला दिसते आहे। अपडेट असा आहे की मुंबईहून पुण्याला जाणारी जी वाहतूक आहे ती सुरळीत झालेली आहे। मात्र अशा पद्धतीनं जागोजागी दगड, मलबा आणि राडारोडा पडल्यामुळे वाहतूक संथ झालेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी महामार्गावर आपल्याला दिसते। आणि जेव्हा हे सगळं स्वच्छ केलं जाईल, महामार्ग जेव्हा हा सगळा साफ केला जाईल तेव्हा वाहतूक पूर्ववत झाली, सुरळीत झाली असं आपल्याला म्हणता येईल। मात्र वाहनांच्या ह्या सगळ्या लांब लागलेल्या रांगा आणि लोकांना त्याचा होणारा मनस्ताप हा सगळा मोठा विषय जो आहे तो या ठिकाणी। किती वाजता निघाले होते मुंबईतून? किती वाजता निघाले होते सकाळी मुंबईतून? किती वाजता? हिंदी मुंबई से कितने बजे निकले थे? 4 बजे। सकाळी 4 वाजता हे मुंबईतून निघाले होते आणि आता पुण्यापर्यंत ते पोहोचू शकलेले नाहीत। सकाळी 4 वाजता हा टेम्पो मुंबईतून निघाला असेल तर आता 12 वाजता आहेत म्हणजे जवळपास 2 तासाचा 2.5 तासाचा जो प्रवास आहे त्याला 8 तास या लोकांना वाट पाहावी लागलेली आहे। अर्थात आपण प्रतिक्रिया घेणं टाळतोय कारण जर आपण इथे लोकांशी बोललो तर वाहतूक कोंडी आणखी होऊ शकते। मात्र एक चालता चालता आपण जी प्रतिक्रिया घेतली त्यातून आपल्याला असं लक्षात आलं की ही सगळी लोक म्हणजे आता इथून पुढे ज्या सगळ्या मागे गाड्या आहेत त्या 4 वाजता निघालेल्या असतील मुंबईहून आणि त्या आता पुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना किमान 3 वाजू शकतात। म्हणजे आपण विचार करा
2.5 तासाच्या प्रवासासाठी इथे 11-11, 12-12 तासांचा वेळ लोकांना लागतोय. हो. अशी सगळी पुणे मुंबई महामार्गावरची परिस्थिती आहे. अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. अत्यंत मनस्ताप या सगळ्या लोकांना सहन करावा लागतोय. मोठ्या स्वरूपाचा होणारा पाऊस आणि त्यातून उद्भवणारी ही सगळी परिस्थिती आणि या सगळ्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर पुढचे आणखी काही तास हे सगळं सुरळीत व्हायला लागेल. कारण हे सहज शक्य नाही. ही सगळी माती या ठिकाणची काढणं, हा सगळा राडारोडा, मलबा स्वच्छ करणं, साफ करणं हो. हे मोठं कठीण काम आहे. अजूनही पावसाचा जोर या ठिकाणी सुरूच आहे. पुढे आपण पाहिलं तर पाणी किती मोठ्या प्रमाणात वाहतंय, अगदी धबधब्यासारखं, आणि त्यातून राडारोडा जो सगळा आहे तो इकडे येताना दिसतोय आणि पुन्हा जो साफ केलेला हा सगळा राडारोडा पुन्हा जमा होताना दिसतोय आणि त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी, वाहतुकीचा जो वेग आहे तो मंदावतो आहे. त्यामुळे लोकांना आव्हान असं आहे की जोपर्यंत पाऊस आहे, रेड अलर्ट, तेव्हा विनाकारण घराबाहेर पडू नका. मात्र आता ही लोकच सकाळी मुळात जे 4 वाजता निघालेली लोक होती ती या ठिकाणी या सगळ्या राडारोडा आणि वेगवेगळ्या ज्या घटना दरड कोसळल्याच्या घटल्यात त्यामध्ये अडकलेली आहेत. त्याचा त्यांना फटका बसतोय, मनस्ताप त्याचा सहन करावा. बरोबर आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर सगळ्यांनाच हा त्रास होतोय. तुम्ही देखील काळजी घ्या, कारण आपण हा जो रस्ता पाहतोय पाण्याचा प्रवाह जास्त आहे. रस्त्यावर निसरडा रस्ता झालाय, चिखलाचं स्वरूप आलंय, मलबा तसाच आहे. कधी तो स्वच्छ होईल माहिती नाही, पण तुम्ही ऑन ग्राउंड तिथे सगळं परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवताय, त्यासाठी धन्यवाद. तुम्ही आणि कॅमेरामॅन सगळ्यांनीच वेळोवेळी काळजी घेत राहा. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर आणि लाईव्ह अपडेटसाठी.